रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 157 ते 159चा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. ना तरी हे अर्जुना न एची तुझ्या मना, जे देखोनी लोकू अधीना जन्मक्षया. या ओवीमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना, तुला हे मान्य नसेल की आत्मा अविनाशी आहे, तरी हे तुझ्या लक्षात येत नाही का की हा सर्व लोकसमूह जन्म आणि मृत्यूच्या म्हणजेच उत्पत्ती आणि विनाशाच्या पूर्णपणे अधीन आहे. हा सृष्टीचा नियमच आहे की जे जन्माला येते त्याचा क्षय होणे अनिवार्य आहे, त्याचा क्षय होतोच, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगत आहेत. तरी येत काही तुझ शोकासी कारण नाही, जे जन्म मृत्यू हे पाही अपरिहर. या ओळींचा अर्थ असा होतो की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगत आहेत की हे अर्जुना, जन्म आणि मृत्यू या दोन्ही अटळ आहेत. त्यामुळे या विषयावर शोक करण्याचे तुला काहीच कारण नाही, कारण जन्म आणि मृत्यू या गोष्टी अपरिहार्य आहेत, म्हणजे त्या टाळणे कोणालाही शक्य नाही. ज्या गोष्टीवर कोणाचेही नियंत्रण नाही त्याबद्दल दुःख करणे व्यर्थ आहे, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. कुजे ते नाशे नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. या ओवींचा अर्थ असा होतो की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की जे उत्पन्न होते म्हणजे जे जन्माला येते त्याचा नाश होतो, आणि ज्याचा नाश होतो ते पुन्हा जन्माला येते. हे चक्र घटिका यंत्रासारखे म्हणजे रहाटासारखे सतत फिरत राहते. तसेच जन्ममृत्यूचे हे रहाट चक्र अविरत चालू असते. भगवान श्रीकृष्ण या ओव्यामधून स्थितप्रज्ञ वृत्तीचा संदेश देतात. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि मृत्यू ही केवळ एका प्रवासाची समाप्ती नसून नवीन सुरुवातीची पूर्वतयारी आहे, हे सांगून ते अर्जुनाचा मोह दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली आपल्याला या व्हिडिओचे विश्लेषण आवडले असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद माऊली.